दुःखात दुःखी झाल्याशिवाय राहिलो नाही तेव्हा अशा विचारात जीवन जगलं रे माय बापा. आणि आज माझ्याकडून काहीच गुन्हा नसताना हा जोराचा धक्का मिळाला राजा. माझ्या नाकात तोंडात तुला ठिकाणी अंघोळ घालण्यासाठी हातात कमंडल धरला होता तेव्हा त्याच्यातलं पाणी सांडल्या गेलं. भगवंता काय अपराध झाला का रे माझ्याकडून राजा? काय अपराध झाला का? देवाला बोलत होते आणि हळूच पाठीमागं वळून पाहिलं तर सुंदर पुरुष दिसतोय. त्याला कोपऱ्यापासून हात घातले, पुढे निघाला. त्याच्या बरोबरचे 2-4 जोडीदार होते. ते म्हणले, पाठ जागे वाकडे आहेत, त्यांना धक्का देण्याचा अधिकार तुम्हाला कोणी दिला? अहो, त्यांच्या अधिकाराचा तरी विचार करा की राजे. तुम्हाला ऊन लागतंय म्हणून तुम्ही झाडाच्या सावलीचा आसरा घेतलाय, पण ते उन्हात चालतायत म्हणून प्रत्यक्ष सूर्यानं त्यांच्या डोक्यावर छत्री धरली. याच्यावरून तरी त्यांचा अधिकार ओळखा की राजे, याच्यावरून तरी त्यांचा अधिकार ओळखा की. नाही ओळखला, नाही ओळखला. निंद्याच्या भावनेने पुन्हा जोडा. आणि महाराज तसेच रांगत रांगत पांडुरंग परमात्म्याच्या मूर्तीजवळ गेले, साष्टांग दंडवत घातला. अष्टावक्र ऋषींचं डोकं पांडुरंगाच्या पायाला चिकटलं. डोळ्यातून अश्रुधारा मोकळ्या निघाल्या आणि पांडुरंगाच्या पुढे हात जोडले. देवा, सांगणारे राजा, सांगणारे राजा, काय अपराध घडला का? काय अपराध घडला का माझ्याकडून? देहाची ही आवड झाली, याचं दुःख मला नाही, कारण हा माझा नाही. माझा नाही असताना याच्यावर आम्ही उदास आहोत. परंतु शुद्ध करणाऱ्या भक्तांची जर ही अवस्था होत असेल तर बाकीच्यांचं काय? देवा, माझ्या देवालाच पाहवलं नाही. मूर्तीत सुंदर पुरुषाला त्याचं नाव सुदर्शन, त्याला प्रत्यक्ष भगवंतानी आत जाग्यावर त्रास दिला, परंतु तो काहीच बोलला नाही. तरीही तो रक्त बंबाळ होईपर्यंत त्याला त्रास दिला. आज मी तुला शाप देतोय, तू इतका जाग्यावर वाकडा होशील, इतका जाग्यावर वाकडा होशील की तू किती जाग्यावर वाकडा आहे हे जगातल्या कुठल्या तत्वज्ञाला सांगता येईल. तो जगातला 1 नंबरचा सुंदर पुरुष बरं का किरण बाबा. तो कुठलाही दिसतो, गंजी खाली दडलेला, हिरवं गवत असो तिथं दिसतो, पाण्यात दिसतो, दगडांच्या गोट्यामध्ये दिसतो. बघा, तुम्ही वाईट ओळखलं. हा, सुदर्शनच आहे तो, पण आता सापाच्या रूपात. जगातला 1 नंबरचा सुंदर पुरुष आज साप होऊन पडला. तो इतक्या जाया वाकडा आहे, त्याचं वाकडे पण त्याला सांगता येत नाही. महाराज सांगतात, जे भक्त असतात ना ते देहावर उदास असतात आणि अशाच भक्तांना अभंगाच्या पहिल्या गेले आशा पाश निवारून त्यांचा झाला नारायण. जनधन माता पिता निर्वाणी गोविंद असे मागे पुढे काहीच साकडे पडून विषय तो त्यांचा झाला नारायण. नावडे जनधन माता पिता. निष्काम सेवा करणारी अशी भक्त मंडळी असतात आणि जगातल्या प्रत्येक जीवाचा उद्धार